फक्त एक सूचना आहे, दादांचं बोलणं झाल्यानंतर आपण प्रश्नोत्तर एक एक करून घेऊयात. एका वेळेला एकाने प्रश्न विचारला तर उत्तर देणं सोपं होतं. माईक पाहिजे? काय म्हटलं त्यांनी? आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी त्यांचं हमीपत्र घोषित केलं आहे. चांगलं आहे की घोषणापत्राकडून ते हमीपत्राकडे आले, कारण घोषणा ह्या पूर्ण करायच्या नसतात. हमीपत्रामध्ये हमी हा आपला एका अर्थाने परंपरागत शब्द आहे. मी हमी देतो, मी शब्द देतो, मी विश्वास देतो, तसं हमीपत्रात घोषित केलं. त्या हमीपत्रातल्या बाकीच्या मुद्द्यांवरही तुम्ही विचारलं तर बोलेल, पण प्रामुख्याने त्यांनी PMPL आणि मेट्रोमध्ये महिलांना आम्ही मोफत सेवा देऊ असं म्हटलं. सगळ्यांना देशमुख असताना मोफत वीज सगळा महाराष्ट्र का पुणे हे पण विचारून घ्या. माझे मुद्दे त्या लाईन्सवर आहे. माझं म्हणणं आहे की सगळ्यांनाच द्या, महिलांनाच का सगळ्यांना. आग्रह धरला की महाराष्ट्रामध्ये मुलीला 100% फी माफ द्यायची. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचं आम्ही सगळे आग्रही वगैरे होतो. त्यामुळे तुम्ही मला करेक्ट केलं फार चांगलं झालं, कारण मला असं वाटतं की ते चुकून बोलले आहे. पण ते जर खरंच बोलले असले तर 100% PMPL आणि मेट्रोमध्ये तिकीट कोणाला लागणार नाही अशी घोषणा दादांनी केली. जसं बिहारमध्ये काँग्रेसने आणि लालू यादवांच्या पार्टीने आम्ही दरमहा 2,500 रुपये महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण देणार म्हटलं होतं, कारण माहितीच होतं की विजयी व्हायचं नाही आहे. तर मग 2,500 काय 25,000 रुपये दरमहा देऊ असं सांगायला काही अडचण नाही. तसं अजितदादांची पार्टी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन झाली. आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर त्याचं नाव काय ठेवणार आहे हा मोठा विषय आहे, कारण ते म्हणायला सोपं पडलं पाहिजे ना. अशी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन झालेल्या पार्टीचं हमीपत्र घोषित करताना त्यांनी ही जी घोषणा केली ती जवळजवळ पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ता येणारच नाही आहे. बोलायला काय जातं असं आहे की काय. माझा मुद्दा बिलकुल निगेटिव्ह नाही. माझं म्हणणं की ही बसमधली 100% सगळं PMPL आणि मेट्रोमध्ये द्यायलाच पाहिजे. पण ही एकट्या अजित पवारांनी घोषणा करण्याची गोष्ट आहे का? अशा प्रकारच्या म्हणजे अजित पवार राजकारणामध्ये इतके मला सिनियर आहेत की मी त्यांना प्रोसिजर सांगायला नको की ज्या वेळेला राज्याचा आर्थिक निर्णय करायचा असतो त्यावेळेला त्याचे कॅबिनेट नोट तयार करायचं. जी कॅबिनेट नोट नियोजनमध्ये जाते त्याचे ते मंत्री आहेत. जी कॅबिनेट नोट मग फायनान्समध्ये जाते त्याचे ते मंत्री आहेत. मग ती कॅबिनेट नोटवर पहिले अजितदादा सही करतात, मग एकनाथजी सही करतात आणि मग मुख्यमंत्र्यांनी सही केली की ती कॅबिनेट नोट फायनल होते. मग ती कॅबिनेटमध्ये येते, कारण इतका मोठा आर्थिक बोजा घ्यायचा असतो आणि कॅबिनेट सगळे मिळून निर्णय करते की हा निर्णय झाला. मग तरीही मुख्यमंत्र्यांना त्यासाठी मुख्यमंत्री व्हायचं असतं, कारण बाकीचे सगळे मंत्री असतात, उपमुख्यमंत्री वगैरे काही नसतात. घटनेमध्ये सगळेच मंत्री असतात. त्यामुळे मंत्रिपदाची शपथ घ्यायची असते, मग खातं मिळतं. एका मुख्यमंत्र्यांना मात्र पूर्ण महाराष्ट्राचे अधिकार दिलेले असतात. विशेषतः विधानसभेमध्ये ज्या वेळेला ते घोषणा करतात त्यावेळेला ऑन द फ्लोअर ऑफ असेंब्ली असा शब्द आहे की विधानसभेच्या जमिनीवर विधानसभेमध्ये उभं राहून ते म्हणतील तो कायदा असतो. त्यामुळे तो मुख्यमंत्री व्हायचं असतं. आणि त्यामुळे असं एखाद्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एवढा मोठा आर्थिक निर्णय घोषित करता येत नाही. त्यामुळे आणि माझ्या एका पार्टीचं बटन दाबलं की मिळेल. तुम्ही पत्रकारांनी प्रश्न विचारला की बाबा याची आर्थिक तरतूद तुम्ही कशी करणार आहात, तर ते म्हणाले की घड्याळाचं बटन दाबा म्हणजे होईल. मग म्हणताना असं तरी म्हणा ना, तिघे म्हणून सरकारमध्ये आहोत आणि आम्ही तर सगळ्यात मोठे आहोत, तर तुम्ही ज्या वेळेला कमळ, घड्याळ आणि धनुष्यबाण अशी 3 बटणं दाबा तेव्हा मिळेल असं म्हणायला पाहिजे. कोल्हापूरमध्ये तिन्ही पक्ष आम्ही एकत्र आहोत.
मग आम्ही तिथे मांडणी करतो. एकाच प्रभागामध्ये अवगडमध्ये 2 कमळ आहेत, एक धनुष्यबाण आहे, घड्याळ आहे. खूप सुंदर रीती आमची पुढापुढं झाली. तिथे आम्ही काय म्हणतो की तुम्ही 3 बटणं दाबा, मग आमचं सरकार येईल. मग आम्ही थेट पाईपलाईन जी बंटी पाटलांनी आणली ती गळकी आहे ती नीट करून देऊ. तसं इथे जर तुम्हाला बसमध्ये सवलत हवी असेल तर माझं बटन दाबा कसं काय चालेल. त्यामुळे माझं पहिलं म्हणणं असं आहे की ही सवलत दिली पाहिजे, ही सगळ्या महाराष्ट्राला दिली पाहिजे. एका शहराला अशी सवलत एस टीमध्ये 50% सवलत आपण दिली तर पुण्यातल्या किंवा मुंबईतल्या एस टीला नाही दिली. पूर्ण महाराष्ट्रातल्या महिलांना एस टीमध्ये 50% सवलत दिली. 75%च्या वरच्या ज्येष्ठांना 100% दिली, पूर्ण महाराष्ट्रात दिली. असं कुठल्या एका शहराचं करता येत नाही. तर मी प्रोसिजरल पार्ट म्हणलं. आता आपल्याला माहिती आहे की 1 वर्षभरापूर्वी परभणीला एका मुलीने आत्महत्या केली आणि आत्महत्या केल्यानंतर सुसाईड नोटमध्ये असं लिहिलं गेलं की माझी फी अर्धी सरकार भरते, त्याबद्दल धन्यवाद. अर्धी फी माझ्या आईवडिलांना भरता येत असल्यामुळे गेले 4 दिवस मला कॉलेजमधून बाहेर काढलं जातं. तो अपमान असह्य होऊन मी आत्महत्या करते. ही सुसाईड नोट रात्री 1-1:30 वाजता त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे आली. त्यांनी रात्री 1-1:30 वाजता मला फोन केला. ते ज्या प्रकारचे डायनॅमिक आहेत ते मला म्हणाले की दादा 7 वाजायच्या आत मला 100% मुलींची फी माफ पाहिजे. मुख्यमंत्र्यांना ते अधिकार आहे, म्हणून तो मुख्यमंत्री व्हायचं असतं. जळगावला होतो, जळगाव विद्यापीठात माझं भाषण होतं. एकनाथजींचा वाढदिवस होता. मी घोषणा केली की आज एकनाथजींच्या वाढदिवसानिमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या भगिनींना मी गिफ्ट देतो आहे की यापुढे मुलींना शिक्षणाची ट्युशन फी आणि एक्झाम फी भरावी लागणार नाही. 900 कोटीचा बोजा निघणार होता. 6 महिने दादाने फाईल केले. आता काय तिजोरी विकता का म्हणाले. मग आता ही जी देताय तुम्ही सूट त्यात काही तिजोरी विकता. मग एके दिवशी कॅबिनेटमध्ये एकनाथजींनी दादांना विचारलं तेव्हा तो दादाचा विषय नाही. मग त्यात बरेच प्रश्न त्याने विचारले. परस्पर गोष्ट कशी करता, कॅबिनेटमध्ये कुठे निर्णय झाला. मान्य आहे की मी मंत्री आहे, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, तुम्ही अर्थमंत्री आहात. मग एकनाथजी म्हणाले तो माझा विषय आहे. माझ्या काळजाला चटका बसला की माझी एक बहीण आत्महत्या करते. मग माहिती 6 महिन्यात. मग सारथी, बार्टी, महाज्योतीमध्ये PhD वाल्यांना 47,500 देतो. तर ते म्हणाले की काही एवढी देण्याची आवश्यकता नाही, एवढी PhD करून करायचे काय पिलाच होईल का त्यांचं म्हणणं आहे. आणि 200 करून टाका. आंदोलन सुरू आहे. तुम्हाला सारथी, बार्टी, महाज्योती आणि आदिवासींचं जे संशोधन केंद्र आहे त्याची PhD 800-1000 मुलांना द्यायची नाही, ती 200 मुलांना द्या. माझ्याकडे लायब्ररी नावाचं डिपार्टमेंट आहे, ग्रंथालय. मी असा प्रस्ताव मांडला की 50 वर्ष पूर्ण झालेला 2 लाख, 100 वर्ष पूर्ण झालेला 3 लाख, 150 वर्ष पूर्ण झालेला 5 लाख, 17 कोटी रुपये होते. माझी फायनल झाली काय तिजोरी विकता काय म्हणाले. 2001 साली महाराष्ट्रामध्ये सिनियर कॉलेजेसना अनुदान द्यायचं नाही असं ठरलं. त्यावेळेला चुकून 78 कॉलेज राहिले. 1 ते 25 त्या बिचाऱ्यांना 78 कॉलेजच्या प्राध्यापकांना निमित्त मेली घातले. त्यांना अनुदान मिळत नाही. 120 वेळा फाईल पाठवली, पैसे नाही, रिजेक्ट झाली. मग अचानक तुमच्याकडे काय लॉटरी लागली काय की तुम्ही CMशी चर्चा नाही, कॅबिनेट नोट नाही, कॅबिनेट डिसिजन नाही आणि घोषणा केली. आणि त्यामुळे कुछ भी करो तो चलता है हे चालत नाही. त्यामुळे तिघांचं सरकार आहे. त्या सरकारचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी आहेत. घटनेप्रमाणे त्यांनाच अधिकार आहे परस्पर निर्णय करण्याचे आणि मग कॅबिनेटमध्ये आणण्याचे. आम्हा कोणालाही मला प्रश्न विचारला की तुम्ही माझा निर्णय असताना, एकनाथजींचा असताना तरी कॅबिनेट नोट कुठे झाली अशी कशी घोषणा करता तुम्ही. तर माझा मुद्दा आज एवढा एकच आहे. बाकी कुठल्याच मुद्द्याला मी हात त्यांनी काय काय म्हटलं आम्ही पत्रामध्ये पाणी देऊ, पशु पालकमंत्री दिला काय नाही, आणखीन काय पर्यावरण अधिकार नाही केलं, पुण्याचा विकास आराखडा 30 वर्ष का लांबला. हे काय आता हे प्रश्न आणि उत्तरं दोन्ही तुमच्याकडे आहेत. आणि यावर मी गेले काही दिवस बोलतोय की तुम्ही काय केलं कशासाठी आता म्हणताय. पण माझा मुद्दा आज त्यांनी PMPL आणि मेट्रोमध्ये आधी मला वाटत होतं की बाईला तुम्ही करत केलं ते सगळे हे कसं फसवाय हे आम्ही करणार. आमच्या जाहीरनाम्यात तुम्ही वाचलं ते आम्ही याच्याबद्दल म्हटलंय की नाही म्हटलंय. काय म्हटलंय, आम्ही यासाठी प्रयत्न करू.
आम्ही आणखीन एक प्रयत्न करणार आहोत. मेट्रो सुरू झाली, मेट्रो स्टेशन ते घर जायचं कसं, नाही तर पुन्हा आम्ही गाड्या काढणार. गेले 6 महिने कोथरूडमध्ये माझी एक बस फ्री लोकांना जाय करते. 1100 सरासरी आहे. ती दिवसभर धावत असतात. मेट्रोतून उतरलेल्या घरी नेणे, घरून निघालेल्या मेट्रोला नेणे. आपल्या माहितीसाठी 16 तारखेला आचारसंहिता संपल्यानंतर मेट्रो एक ॲप लॉन्च करते आहे, ज्याचं सगळं अदृश्य वर्क हे मी केलेलं आहे, की ज्यात 20 रुपयामध्ये तुम्ही रिक्षाने घरी जाणार. 3 जणांचे 60 रुपये आणि त्या रिक्षावाल्याला परवडणार नाही म्हणून मेट्रो प्रति पॅसेंजर त्याला अनुदान मिळणार. ते आता बोला ना, किंवा मेट्रो स्टेशन ते लास्ट माईल गेला म्हणून त्याच्या घरापर्यंत कसं जायचं, त्याचा पत्ता नाही. ते आवश्यक आहे, प्रॅक्टिकल आहे. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही असं म्हणता इकडे धाड देशी कुठली प्रोसिजर न करता, या एका मुद्द्याबद्दल मी आज तुमच्या समोर आलेलो आहे. दादा, मुळात मेट्रो आणि पीएमपीएल या दोन्ही एसपीपी स्पेशल पर्पज व्हेकल आहेत आणि त्याच्या आर्थिक गोष्टी राज्य सरकारवर येणार आहे. मग राज्य सरकारचं कशाला जायचं? आणि त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये हे पण सांगितलंय की पुणे महापालिका याचा आर्थिक गोष्टी उचलणार आहे. मग तुम्ही राज्य सरकारचं कशासाठी जावं? अशा प्रकारचा कुठलाही रेव्हेन्यू लॉस हा पीएमपीएल हे स्वतंत्र, मेट्रो तर महास्वतंत्र, त्याला रिएम्बर्समेंट द्यावी लागत असल्यामुळे ती कॅबिनेटमध्ये जातेच. आणि आता येतो, मी पालकमंत्री होतो त्यावेळेला पीएमपीएल 1000 कोटीच्या लॉसमध्ये असल्यामुळे मी पुणे महानगरपालिकेच्या 400 कोटीच्या कॉन्ट्रिब्युशन बरोबरने, पिंपरी चिंचवडच्या 300 कोटीच्या कॉन्ट्रिब्युशन बरोबरने PMRDAला इतिहासात पहिल्यांदा दरवर्षी 200 कोटी द्यायला लावले. त्यातून थोडा कमी झाला. तो तोटा तुम्ही भरून देणार नाही. बसेस आणण्याचा विषय नाही, हा डेपो डेव्हलप करण्याचा विषय नाही. आणि तुम्ही नव्याने पुणे महानगरपालिकेवर हा बर्डन टाकला असं चांगला आहे. पण तो टाकत असताना नगर विकास म्हणजे PMRDAने दरवर्षी 200 कोटी रुपये देताना ती फाईल नगर विकासमध्ये आली. दादा, अजित पवारांनी जी घोषणा केलेली आहे, दादा असं म्हणतात की वरचं सगळं काही सुरू आहे, स्थानिक नेत्यांनी कारभार व्यवस्थित केला नाही. त्याच्यामुळे आम्ही पुण्याची सूत्र जे आहेत आमच्या हातामध्ये द्यावी अशी मागणी करतो. त्यांनी घोषणा केली की मोफत मेट्रो आणि पीएमपी बसचा प्रवास जो आहे तो मोफत करू. तुम्ही बोलताना असं म्हणालात की पैशापाठी अजित पवार आहेत काही परत पाठवून देतात. मुख्यमंत्र्यांचं अजित पवार ऐकत नाही असं म्हणायचं नाही. मुख्यमंत्र्यांचं अजित पवार ऐकत नाही असं म्हणणार नाही, कारण ज्या वेळेला त्यांनी 6 महिने मुलींच्या 100% फी माफीची 900 कोटी रुपये रोखून धरली, तर मी खूप सोबर शब्दात सांगितलं. पण एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्र्यांनी त्यांना जे काही म्हणायचं ते म्हटलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो, तर मुख्यमंत्री जसं चला पुढचं होतं नाही. 5,500 प्राध्यापकांची भरती 13,000च्या रिकाम्या जागांच्या गॅस करण्यासाठी डोकं कुठलं इथे वेगळं आले. शेवटी मला देवेंद्रकडे जायला लागलं. देवेंद्रने एका वाक्यामध्ये नियोजनच्या सेक्रेटरीला बोललं, फायनान्स सेक्रेटरी म्हटलं आपलं रँकिंग खाली येत चाललं आहे आणि आम्हाला 5,500 प्राध्यापकांना परवानगी. बरं, मी वारंवार मांडणी करत होतो की केवळ रिटायर झालेल्या लोकांच्या अगेन्स्ट द्या. रिटायर झालेल्या म्हटलं पैसे नाहीत आपल्याकडे वगैरे वगैरे. मुख्यमंत्र्यांनी करून आणलं. दादा, तुम्ही या पीएमपीएलच्या बसवर पीएमपीएल असं नाही, हे जे घोषणांचा पाऊस चाललाय. हा, सार्वजनिक वाहतूक सुविधेची चाचणी आपल्या इथे तुम्ही या मुलाखतीत चाचणी करू शकता. दशक बस जेव्हा आली 10 रुपयात तिकीट 20 रुपये करताना ती कॅबिनेट पुढे आलं होतं का? आपल्या माझं पूर्ण स्मार्ट याच्यामध्ये घोषणा होती 65 वर्षावरील पूर्ण 60 वर्षावरील महिलांना मोफत बस प्रवास देऊ. ती कॅबिनेटने खेटाळलंय का? तसं काय मी फेटाळलं म्हणत नाही, हे तू फेटाळणारच नाही, तर खूप पुण्याचं काम आहे. अशा म्हणून मी तुम्हाला PMRDAचं उदाहरण दिलं की विषय वेगळा आहे. चला तुम्हाला कळणारं उदाहरण देतो की आपल्याकडे 40% करातली सवलत होती. चला आता आपण ऐका ना, ती अचानक 80 नंतर 19ला ऑडिट पेरी निघाली. ऑडिट पेरी निघाल्यानंतर पुणे महानगरपालिकेने निर्णय केला की आम्ही 80 पासून 2019 पर्यंतची थकबाकी येणार आणि 19 पासून बंद. आता हा पुणे महानगरपालिकेचा निर्णय होता ना, पण तो आपल्याला फायनान्सच्या माध्यमातून कॅबिनेटमध्ये न्यावाच लागला. टॅक्स आणि पीएमपीएल स्वायत्त आहे.
सरकार बस घेऊन देतं वगैरे हा काय भाग वेगळा आहे. बस घेणं संचलन करणं तुम्ही तू देतं हे दोन्ही महापालिका आणि तुम्ही गेल्याच वर्षी फक्त पीएमआरडीकडे पैसे दिले किंवा बस त्या बदल्यात बस घेऊन पैसे काय दिले मला असं आठवतं. पीएमआरडीने दरवर्षी 200 कोटी दिले. त्याच्यानंतर नाही ना झाले. दर मी झालं पाहिजे बघा. चला पुन्हा एकदा पूरक गोष्ट सांगतो. MNGL चे आता 65 कोटी रुपये आहे सीएनजी. कुठल्याही क्षणी ते सीएनजी बंद करेल. मग मी महानगरपालिकेच्या कमिशनरला फोन केला. त्याने म्हटलं नाही 15-20 कोटी तरी द्या. मग त्याने काय मला म्हटलं किंवा तुम्ही पीएमआरडीशी पण बोला, कारण त्यांचे गेल्या वर्षीचे आले, या वर्षीचे पण बऱ्यापैकी आले, पण ते थोडे जे होते पिंपरी चिंचवड होते, मी थोडं होतो. मी पीएमआरडीच्या कमिशनरशी बोललो, त्यांनी बहुतेक 10 कोटी दिले. मी पिंपरी चिंचवडच्या कमिशनरशी बोललो, त्यांनी बहुतेक 7 कोटी दिले आणि यांनी 10 कोटी दिले. असं करत 65 कोटीच्या अगेन्स्ट 30 कोटी मिळाल्यामुळे आता सीएनजी चालू आहे. आणि त्यामुळे पीएमआरडीने 1 वर्ष दिले वगैरे काही नाही. थेट नियोजनमध्ये म्हणजे नियोजन, फायनान्स, नगरविकास करून तो निर्णय झाला. दादा हे लोक मागतात का? लोकांनी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट बस मागितली आहे का किंवा काय? जसं लाडक्या बहिणींनी कुठं मागणी केली होती असं काही नाहीये. जे तुम्ही महापालिकेला लावताय आज राज्यातही तीच परिस्थिती आहे. लोकांना त्याला कुणालाही चांगलं नाहीये हे मला वाटतं. लाडक्या बहिणीमुळे आज ठेकेदारांचे तिथल्या बरेचसे पैसे मिळत नाही, ते आत्महत्या करतात. निवडणुका जिंकण्यापुरतं ठीक आहे, तुम्हीच म्हणणार ही फसवी गोष्ट. लाडक्या बहिणीचे देऊन आपण राज्यात कुठेतरी मागं येतोय का? कारण पुण्यातले बरेचसे प्रकल्प पीपीपी तत्वावर करायची वेळ आली जे लोकांच्या गरजांचे आहे. ह्या घोषणा तुम्ही जसं म्हटलं ही फसवी आहे, तर त्या राज्य शासनाच्या ही घोषणेमुळे काहीतरी राज्याच्या तिजोरीवर काय परिणाम झालाय? म्हणजे दादा तुम्हाला म्हणतात की मला पैसे नाही द्यायला विद्यार्थी तिकडे देणं जमणार नाही म्हणतात आणि इकडे देतात. माझा मुद्दा पुन्हा एकदा मी नीट मला वाटतं की मी ग्रामीण असल्यामुळे, गरीब असल्यामुळे सोप्या शब्दात बोलतो. गरीब हो मी घरणी कमावतो. माझं सगळं काढा काही प्रॉपर्टी वगैरे पुण्यामध्ये भाड्याच्या घरात जातो. तर माझं म्हणणं तेच आहे की एखादी गोष्ट कलेक्टिव्हली करायची असते ना, एवढंच नव्हतं. मग मी मागणी करत म्हणजे आमच्या जाहीरनाम्यात आम्ही म्हटलं, आमच्या वचननाम्यात आम्ही असं म्हटलं आहे की पिंपरी आपलं हे PMPL आणि मेट्रोमध्ये आम्ही महिला म्हटलं होतं, महिलांना मोफत. तर आणखीन एक चांगला शोध वापरला की PMPL ज्या महिलांना सवलती देतं त्याच मेट्रोमध्ये कंटिन्यू करण्याचा आमचा प्रयत्न राहील. एक आपलं जे संकल्प पत्र आपण जाहीर केलं त्याच्यावरती राष्ट्रवादीकडून अजिबात प्रतिक्रिया देण्यात आली नाही, पण राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यावर आपल्याला का पत्रकार परिषदेचा त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही की त्याची इनएफिशियन्सी आहे. आम्ही भंग अलर्ट आहोत आणि प्रोसिजरल पार्टवर बोलतोय. सवलत दिलीच पाहिजे असं म्हणतोय, अख्ख्या राज्याला दिली पाहिजे असं म्हणतोय. त्यांनी तो मुद्दा उपस्थित केला. सॉरी एकदा राज्याचे अर्थमंत्री आहेत ना, सगळ्या मी पुन्हा असं म्हणेन की मी पुन्हा तेच कलेक्टिव्हिटी आम्ही असं उतावळपणा नाही करणार, आम्ही कलेक्टिव्हिटी करणार. माझं बटन दावा म्हणजे सवलत मिळेल असं. तुमचं सरकार आहे का? तुमची तिजोरी आहे काय कळतं? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. मुद्दा असा आहे, मी लक्षात ठेवून त्या गोष्टीला भाळून काही पत्रकार त्यांना मतदान केलं आणि तुमच्या जागा काय केलं? थोडंफार वाढल्या. महापालिकेत भाजपला राष्ट्रवादी सोबत घ्यावं लागलं तर राष्ट्रवादी दिलेले आश्वासने पूर्ण तुम्ही करणार का? नाही, मला लक्षात नाही. राष्ट्रवादीच्या या गोष्टीला भांडून मतदान केलं तर त्यांना पुढे काय राष्ट्रवादी नंतर सोबत आले. राष्ट्रवादी नंतर सोबत येण्याचा काही विषयच येत नाही. तुमचे रिपोर्ट काय माहिती नाही, पण खरं माझ्याशी बोललात तर माझ्या रिपोर्टची सहमत व्हाल. काल रात्रीचा उशिराचा रिपोर्ट हा 115चा आहे.
अजून 10 जागा वाढू शकतात म्हणून राज्याचे अध्यक्ष सकाळी पूर्ण एक विधानसभा, एक प्रभाग, एक अ ब कडे घेऊन बसले. तर 125 कडे जाईल. अजितदादांना बरोबर घेण्याचा मुद्दा नाही, पण नेत्याची इच्छा ही तर आज्ञा. नेत्याने आज्ञा द्यायची नसते, इच्छा. देवेंद्र म्हणाले की तुमची पूर्ण मेजॉरिटी आहे तरी तुम्ही द्या, तर आम्ही घेणार. काय घेणार? प्रशांतजी प्रशांत काहीतरी गल्लत होते. ही घोषणा चांगलीच आहे, अंमलबजावणी करण्यायोग्य आहे. त्यांनी एकट्याने घोषणा करणं राज्याची याचा त्यांना अधिकार नाही. एवढंच बोलतो. फक्त निर्णय करणार तुम्हाला विश्वास घ्यावा असं तुमचं मत आहे का? निर्णय करणार तुम्हाला विश्वास घ्यावा असं मला नाही. जी घटना आपण स्वीकारली, जी बदलू म्हणून आरडाओरडा केला आणि काही बदललेली नाही. घटना कधी बदलली जात नाही, घटनेत दुरुस्ती करतात. एक मिनिट, आता किती मेजर विषय काढला. तर त्या घटनेप्रमाणे एखादं राज्य कसं चालावं, घटनेत बाबासाहेबांना धन्यवाद त्यासाठी दिले पाहिजे की 1000 वर्ष काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे तुम्ही लिहून ठेवलं. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री कोण, उपमुख्यमंत्री नावाची घटनेमध्ये तरतूदच नाही. सगळे मंत्रीच असतात. पण तरीही त्याच्या वेळच्या राजकीय ऍडजस्टमेंट प्रमाणे समजा म्हटलं असलं तरी मुख्यमंत्री फायनल तो सगळ्या मंत्रिमंडळाला एका मिनिटात काढू शकतोय. तुम्हाला माहिती आहे का? त्याने राजीनामा नाही दिला तरी. एक माहिती आहे का तुम्हाला सिनियर मॅन तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या मी पांढऱ्या केसामुळे सिनियर मॅन म्हटला, तुम्ही रागवाल माझं वय इतकं. सॉरी प्रशांत. पवारांनी मुलींना मोफत शिक्षण देण्याची फाईल अडवली होती 6 महिने असा गंभीर आरोप तुम्ही केला. गंभीर नाही, खरा आरोप केलाय. तो गंभीर असेल पण खरा आहे. इतके अजित पवार मुलींच्या शिक्षणाची फाईल अडवतात, नेमकी काय करतात? नाही, त्यांचं काही मुलींवर राग नाही. त्यांचं म्हणणं की राज्य त्यांचं, मी माझ्या तोंडी तुम्ही काही चुकीची वागलं. अजितदादांचं माझं काही वागलं नाही. त्यांच्या अजितदादांचे गंभीर आरोप मी बिलकुल करणार नाही. राजकारण मी प्रत्येक विषयात आणत नाही किंवा कशातच आणत नाही. त्यांचं म्हणणं त्यावेळेला आर्थिक स्थितीवर होतं की राज्याची आर्थिक स्थिती गंभीर आहे, 900 कोटी रुपयाचा निर्णय कसा करताय. मग आता PMPLची आर्थिक स्थिती खूप स्ट्रॉंग आहे. 1000 कोटीचं त्यांचं कर्ज आहे. मेट्रोने 50% वेगळ्या वित्तीय संस्थांचं कर्ज घेतलेलं आहे. मेट्रोने 50% कर्ज घेतलेलं आहे. केंद्राचं कॉन्ट्रीब्युशन आहे, जे कॉन्ट्रीब्युशन नॉन रिफंडेबल असेल पण वित्तीयचं द्यायला लागेल. आता कुठे त्यांचं 12 कोटी उत्पन्न झालंय. मग तुम्हाला पुणे महानगरपालिकेकडून PMPL साठी रिएम्बर्समेंट द्यावी. ती रिएम्बर्समेंट देण्याची स्थिती आहे का? आणि ती रिएम्बर्समेंट द्यावीच, फ्रीज करावं. पण हा निर्णय हा इतका मोठा रेव्हेन्यू लॉसचा निर्णय आहे. हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणावा लागेल. यांना एकट्याने त्याची घोषणा करण्याचे अधिकार दिलेले नाही. आमचे 115चा सर्वे आहे, याचा अर्थ मागच्या गुंतवणार होणार पहिल्या 3 महिन्यामध्ये नाव पण सांगू ना. मला याला भेट ऐकू द्या. उद्या साईडला एकदा आलो इकडे. संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्याच्यामुळे राज्यातल्या माहिती तणाव वाढतो. हे सगळे सामोरे जाणार. आता तुम्ही एक तेच घेताय. दुसरं अंबरनाथमध्ये जिथून तुमचे प्रदेशाध्यक्ष आहेत तिथं श्रीकांत शिंदे राष्ट्रवादी सोबत आपली सत्ता स्थापन केली. अनेक ठिकाणी जाहीरनाम्याला विरोध होते. सगळ्यांना अलबेल नाही माहिती. आता श्रीकांत शिंदेला काय सांगा, तुमच्या प्रदेशाध्यक्षाच्या गावातच त्यांनी राष्ट्रवादी सोबत नगर परिषद जिंकली. त्यावर काय मी म्हणू काय? माहिती आपल्याला आहे नाही काय? मलाही वेळ आहे, मलाही वेळ आहे. मला 2019ला माननीय उद्धवजींनी 161 म्हणजे मेजॉरिटी आणि 29 अपक्ष मिळून 190 होत असताना वेगळा मार्ग पत्करून महाराष्ट्राच्या सर्व राजकारणाची वाट लावून टाकली. त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली ना.
14 ते 19 युती होती. संजय राऊत बोलत होते, त्यांना काम दिलं होतं ते बोलत होते, पण पुढे गडबड नव्हती. कर्जमाफीच्या वेळेचा दिवस मला आठवतो. मला देवेंद्र असं म्हणाले की तू ऑल द वे दिल्लीला जा, पवार साहेबांशी बोल, मुंबईमध्ये अशोक चव्हाणांशी बोल. मग उद्धवजींकडे माझ्या मातोश्रीला पवार साहेबांनी मान्य केले की 50,000 रुपये द्यावे. अशोकजी म्हणाले 1 लाख तर करायला पाहिजे. उद्धवजी 1.5 लाखावर अडून बसले की 1.5 लाखाशिवाय मी ऐकणार नाही. मी देवेंद्रला फक्त मातोश्रीवर फोन केला की 50,000 वाढवले तर आपल्याला 8,000 कोटी आणखी द्यावं लागेल. देवेंद्र म्हणाले हो म्हणून टाक. इतके चांगले लक्ष आहे, हो म्हणून टाक, 8,000 कोटी हो म्हणून टाक. आता 19ला स्वतः उद्धवजींनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलीच. महाराष्ट्रातले अनेक प्रोजेक्ट त्यामुळे थांबले आणि सगळ्या पार्ट्यांना मिळून अशी एक त्याला म्हणतात पर्याय नाही नव्हता. ना इलाज को क्या इलाज. माझ्या ग्रामीणमध्ये म्हणतात की ना इलाज को क्या इलाज. ना इलाज को क्या इलाज नावाची स्थिती कोणी निर्माण केली मला सांग. किती उत्तम झालं होतं. ते झालं गोल्डन पिरियड होतं. ते 2-2, 3-3 वाजता कर्जमाफीसारख्याच्या फायली मी सहाय्य करून घेत होते. आता ह्याला विचारा, त्याला विचारा, त्याला विचारा. तर त्या देवेंद्रजी खमके आहेत म्हणून प्रत्येक गोष्ट करून घेतात. अदरवाईज असेल 6-6 महिने फाईल पेंडिंग होतं. ती उद्धवजींमुळे अरे बाबा, एक दिवस असा आला राज्यपाल, मी आणि देवेंद्रजी एक कार्यक्रम होता. कार्यक्रमातून खाली उतरताना राज्यपाल ते जे होते कोश्यारी ते खूप असे फ्रेंडली होते. माझ्या खांद्यावर आठवण म्हणाले की जल्दी करो. मला वाटलं की खाली उतरायची जल्दी करू म्हटलं. तर म्हटलं हा उतर राहू. अरे हो जल्दी नाही, सरकार म्हणाले की जल्दी. मग मी खाली गाडीत बसल्यानंतर देवेंद्रजीने विचारलं की ते काय म्हणत होते. ते म्हणून जल्दी करू म्हणतात. सर आत्ताच वर्षावर आपण एकदा लिहून काढू. मंत्रिमंडळ लिहून काढलं आम्ही. कोणी लावली पंचायत. महाराष्ट्रातली ही राजकीय अगतिकता कोणी निर्माण केली. सगळ्यांना बाय कंपल्शन आपापल्या तत्वानुसार कोणी घालायला लावली. एक मिनिट रोहन एक मिनिट. एक झालं की विचार. सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरं देऊ. एक एक करून विचारा. दीपक विचारा. हा पाटील साहेब, राजाभाऊ विचारा. समाधान होत आहे ते बोलून नका. आणि त्यामुळे मला बऱ्याचशा अंतर्गत कॅबिनेट मधल्या गोष्टी मला उपयोग करून सांगावं लागला की अजित पवारांनी कशा पद्धतीने आलं. रवींद्र चव्हाणांनी कॅबिनेट मधलं काय बाहेर नाही काढलं. तुम्ही सांगितलं की काही कशा आलं. ही काही कॅबिनेट मधली गोष्ट नाही. हा पाठपुरावा जो आपण करतो ना, दादा त्या 78 कॉलेजची दादा ते 17 कोटी द्या. आणि त्याची लिंक मी यासाठी लावतोय की एका बाजूला तुम्ही म्हणता की राज्य आर्थिक अडचणीत आहे आणि ही गोष्ट एकट्याने करतात, सगळ्यांनी बरोबर. आणि रवींद्र चव्हाणांची परवाचं स्टेटमेंट होतं की देवेंद्रजींना मी त्यावेळेस सांगितलं होतं की बरोबर घ्यायचं की नाही. पण मला असा प्रश्न आहे मला की एवढं सगळं असताना असं आता जो काही वातावरण निर्माण झालेलं आहे त्यांना विरोधी पक्षातच बसतील असं ते हे योग्य वाटतं असं वाटतंय का. कारण भाजप जर स्वबळावर असेल किंवा आता तुम्ही परत एक वाक्य बोललाय की आता जरी स्वबळाला आला आणि पक्ष नेतृत्वाने सांगितलं तर बरोबर घ्या, तर त्याची एवढी गरज आपल्याला का वाटली. हा माझा प्रश्न. नेत्याची इच्छा इतरांना आणि नेत्यांना खूप आमचं कळतं. 2 वाक्य महत्वाचे. हा काही वेळेला समजा आम्हाला वाटत असेल किंवा अरे बा आहोत ना एकनाथजीने आपण बरं चाललंय, पण नेत्याला फार लांबचा दिसतं असं माझं मत आहे. पण त्याच्यातून समजा केंद्राने निर्णय केला तर तो आमच्याकडे फार प्रश्न विचारण्याची पण पद्धत नाही आहे. त्यांनी प्रश्न विचारणं म्हणजे त्यांच्या विचार करण्यावर अविश्वास व्यक्त करणं. चला एकदम माझ्या पार्टीच्या कार्यपद्धतीकडे दादा सुप्रिया सुळे आजपासून ऍक्टिव्ह झाले. दादा सुप्रिया सुळेंच्या एक मिनिट
एक मिनिट रावसाहेब दानवेबद्दलचा एक- आपला प्रश्न दिलेला गाई कापा असं रावसाहेब दानवे म्हणतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. काय गाई कापा असं रावसाहेब दानवे म्हणताना अंबादास दानवेंनी तो व्हिडिओ ट्विट केलेला आहे. मला एक चांगलं आहे तुम्ही रागावलं तर चालेल, पण मला माहिती घेतल्याशिवाय बोलता येत नाही. मी इकडं खाली गाडीत बसून माहिती घेतो. आणि मला असं वाटतं की माननीय देवेंद्रजी प्रामुख्याने किती सुसंस्कृत नेता आहे आपल्याला आता कळलं असेल की याने किती आरडाओरडा केला की माझं तिकीट का कापलं. तर माझा नावाचा विषय तर या राजकारणात का डेव्हलप झालं माहिती नाही. माझं नावाचं तिकीट पक्षाचं 42 जणांची तिकीट कापली वेगवेगळ्या कारणाने, पण त्याच्यावेळी कोणी हा जबाब आमच्याकडे मुख्यमंत्र्यांना देवेंद्र जबाबदारी बदलत नाही. आता लक्षात आलं असेल की काम गृहमंत्री आहेत ना देवेंद्रजी, त्यांना वेळेत कळलं. आता सांगतो त्यांना वेळेत कळलं आणि या घोटाळा होईल असं लक्षात घेऊन तिकीट कापलं. मला सांगा की आज जर भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर हा उमेदवार असता त्या क्लिपनंतर आमचं काय झालं असतं. आता सांगतो मी का कापलं. आता हे जर माहिती आहे तर इतकं धाडस करायचं मुख्यमंत्र्यांकडे तुम्हाला काही कळत नाही. आणि त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांकडे आज मागणी करणार आहे की निलेश दायवळ सरकार गेले 6 महिने जो सापडत नाही त्याच्यात कुठे जाऊन लपला आहे, त्याच्याबरोबर ज्याचे फोटो आहेत, फोटो म्हणजे डायरेक्ट फिल्म आहे, तर त्याची म्हणजे निलेश दायवळ शोधायला याची मदत होईल. बरोबर ना, मदत होईल ना याची, कारण एकत्र इतकं बसणं असं तर माहिती असतं कुठे आहे. त्याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करा. हिंदी दिल्लीसाठी